हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना। सकाळचे आता 5:45 वाजलेले असेल, तर मिस्टरांना 6:45ला निघावं लागतं। आणि इकडे कणिक पण भिजवले, तिकडे वालाच्या शेंगाही शिजण्यासाठी टाकून दिलेले होत्या। बाहेर असं अंधार होता, भरपूर थंडीही होती आणि रात्रीचे भांडे घासून जाळींमध्ये होते। हे बघा बाहेर भरपूर थंडी होती आणि आता मी डब्याला लागलेली होती, तर म्हणजे भाजी तर सगळ्यांसाठी करते, पोळ्या फक्त डब्यांसाठी करून घेते। म्हणजे माझ्या आमच्या मामांचा, सईचा आणि मिस्टरांचा, तर यांच्यासाठी पोळ्या करून घेते, कारण 6 वाजता सकाळी खूपच लवकर माझा स्वयंपाक असतो। आणि त्यानंतर मग पुन्हा किचन क्लीन करायचा, म्हणजे किचन क्लीन वगैरे करतोय ना 7 वाजून जातात मला। आणि त्यानंतर मग सईचं आवरायचं। सईला पण स्कूलला आहे ना 7:45ला निघावं लागतं, 8 वाजता स्कूल असते ना, मग ती 8 म्हणजे 7:45च्या दरम्यानमध्ये जाते स्कूलला आवरून वगैरे, तिला आंघोळ वगैरे घालायचं, असं माझी सकाळची रुटीन असते। आणि आता सईच्या पप्पांची फर्स्ट शिफ्ट चालू आहे, त्यामुळे लवकर उठावं लागतं, म्हणजे 4:45ला उठून जाते मी असं। आणि सकाळी भरपूर थंडी होती म्हणून मी स्वेटर घालून स्वयंपाक करते, आमच्याकडे इकडे थंडी वाढलेली ना भरपूर। आणि मग गॅसपाशी म्हणजे आपण स्वयंपाकाला लागलो की थोडी थंडी गायब होते, कारण आपलं तव्याचं वरचं म्हणजे थोडीशी वाफ लागतेच ना असं, त्यामुळे काही वाटत नाही एवढं। चला तर पटपट आता स्वयंपाक वगैरे करून घेते। आणि त्यानंतर मग माझं किचन क्लीन वगैरे करताना, भांडे वगैरे पुन्हा घासताना, भांडे लावून देताना तर म्हणजे 7 वाजून जातात। त्यानंतर सईला उठवायचं, सईला आंघोळ घालायची, त्यानंतर तिचं थोडंसं खाणं पिणं, त्यानंतर तिचं स्कूलचं आवरून द्यायचं। आणि सईच्या पण डब्यासाठी मी जे भाजी पोळी असते ना केलेली तीच देते, कारण लहान मुलं आहे ना घरी खात नाही, पण आहे ना शाळेमध्ये ना व्यवस्थित सगळं म्हणजे जे डब्याला दिलेलं असतं ना ते सगळं खाऊन येते। आणि म्हणजे माझी सई तर खाते, कारण जे पण म्हणजे मुलासोबत असतात त्यामुळे सगळे मुलं डबा खातात, त्यामुळे ती घरी जास्त भाजी पोळी तिला थोडीशी नाटकं करते, पण मग शाळेमध्ये ना सगळंच संपून आणते, म्हणून मी तिला भाजी पोळीच जास्त करून देते बाकीचं देण्यापेक्षा। कधीतरी असं काही ना काही थोडंसं वेगळं द्यायचं, नाहीतर भाजी पोळीचं मुलांना सवय लावायची। आणि सई पण शाळेत गेल्यानंतर व्यवस्थित सगळं डब्यातली भाजी पोळी खाऊन घेते, आणि कोणतीही भाजी द्या ती संपूर्णच आणते। चला तर आता भाजी पण झालेली होती आणि पोळ्या पण झालेल्या होत्या, आणि पापड भाजला, तर पापडाची चटणीही करून देते। उडीद पापडाची, नागलीच्या पापडाची रोज म्हणजे दरवेळेस नागलीच्या किंवा उडदाच्या अदलून बदलून करत असते। आणि इकडे आपल्या सईबाईचाही डबा भरून घेतला, मिस्टरांचाही डबा भरून घेतला, आणि मग त्यांच्यासाठी चहा ठेवलेला होता। मग चहा पाणी वगैरे करून मग थोडंसं इकडचं तिकडचं आवरायचं, आणि त्यानंतर मग आपल्या सईबाईचं आवरायचं। आता सईच्या पप्पांचंही आवरलेलं होतं, तर भरपूर थंडी आहे, मग जर्किंग वगैरे घालून जातात, आणि मग त्यांना चहा दिला, आणि आपली सई मस्त झोपलेली होती। चला तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आणि ही बघा मस्त झोपलेली, एकदम निवांत झोपलेली असते। आणि माझं किचन पण पूर्णपणे क्लीन झालं होता, आणि भांडे घासून वगैरे मी बाकीच्या नंतर जाळीमध्ये ठेवले, ते काही लावले नाही, लगेच ओले होते। आणि हे बघा पूर्ण किचन क्लीनिंग। पिलू उठा, स्कूलला जायचं। हां हां नाही घेतावर उठ, चल उठा उठा उठा, टाईम झाला स्कूलला, उठा उठा। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, मॉर्निंग, मॉर्निंग झाली, मॉर्निंग। चला ब्रश करायचा। मला म्हणत होती की व्हिडिओ घेऊ नको माझा, आणि मग तिला ना ब्रश करायला उन्हामध्येच उभं केलं। सकाळचं कवळं ऊन लहान मुलांसाठी चांगलं असतं। आणि इकडे मग तिच्यासाठी ना मखाना भाजून घेतला, म्हणजे साजूक तुपामध्ये थोडासा फ्राय केला, त्यानंतर त्यामध्ये ना मॅगी मसाला टाकला, थोडासाच टाकला, लहान मुलं कशी आवडीने खातात मग। आणि सईला तर मखाना आवडतोच, मग तिच्या डबा भरलेला होता, पण तिला खाण्यासाठी शाळेत जाताना खाण्यासाठी केलेला होता। मग इकडे आपल्या सईबाईची आंघोळ वगैरे झालेली आहे, स्वेटर, शाळेचा ड्रेस वगैरे सगळं घालून बसलेली होती। मेकअप बाकी होता, तिला म्हटले तू खाता खाता मी मेकअप करते आणि सॉक्स वगैरे घालून देते, तू तोपर्यंत खाऊन घे असं। तिची बॅग वगैरे पण भरून तिथे ठेवलेली होती, आणि आपल्या सईबाईची बडबड चालू होती, भरपूर बडबड करावं लागते। तिला म्हटलं तर तू खाऊन घे, बाय बाय, चालले स्कूलला, ओके। कोणाला घ्यायला पाठवू? तू आणि पप्पा। पप्पा नाही गेले ड्युटीला, मी अंशूची मम्मी गेला। ओके, अंशू स्कूलला गेली असेल, मग अंशूला घ्यायला तिची मम्मी, आणि मी तुला घ्यायला।
अंशू पण घ्यायला. ओके. अंशूला आपण घ्यायला जाऊ ना. बाय बाय. बाय बाय. कसं झालंय सई गुलाबजाम? इकडे बघ ना, जोरात आवाज नाही आला, ऐकूच नाही आलं सगळ्या ताईंना. कसं झालं? छान मस्त. हॉटेलपेक्षा छान. कोणी बनवलं? मामी. ड्रेस नको खराब करू, उद्या स्कूल आहे. काय बनवलंय पण तू? काय खाऊ राहिली? फिनिश झालं का? फिनिश झालं? चला तर सईला शाळेतून घेऊन आले होते. तर सईला शाळेतून घेऊन इकडे आले होते. तर मम्मी आज ना खाटूश्यामला आहे. तर खाटूश्यामची ते गर्दी पण असते, तिथे दर्शनाला होती. सकाळी कॉल आला होता तिचा. तर रात्री बोलणं झालं. आता येईल ती शनिवारपर्यंत येईल घरी. आणि आता चला तर वहिनी छानपैकी ना मेथीचे थेपले करताय. आणि आपली सईबाई शाळेतून आल्या आल्या अभ्यास करते. हे बघा, आल्या आल्या गुलाबजाम खाऊन झाले आणि आता स्टडी करते. हो ना? हो, करा. चला तर सईचे पप्पा सकाळी ड्युटीला जातात, ते ना म्हणजे 4 वाजता येतात दुपारी. आणि सई स्कूलला गेलेली होती, तिला आणायला जायचं होतं. तर अर्चना मामींसोबत मी गेले, कारण अंशू आणि सई एकच स्कूलला आहे. तर मग आम्ही दोघीही गेलो. त्यानंतर अर्चना मामींनी मला मम्मीच्या घरी सोडलं, कारण आपल्या काही साड्यांच्या ऑर्डर वगैरे असतात, त्या पॅकिंग वगैरे करावं लागतात. आणि गाऊन पण भरपूर गाऊन ऑर्डर झालेले, त्याचीही पॅकिंग होती. आणि म्हणजे दीदी असते, बहिणी पण असतात. तर इकडे आम्ही आलो तर बहिणी छान मस्त गरमागरम मेथीचे थेपले केलेले होते आणि इतके छान झालेले होते. अप्रतिम टेस्ट होती. दिसायला बघा किती छान दिसत आहे आणि एकदम असे मऊसूद झालेले होते. तुम्हाला घडी दाखवूनही म्हणजे घडी घालूनही दाखवते. खूप छान होते. आपल्या सईबाईने पण आवडीने खाल्ले दह्यासोबत. आणि दह्यासोबत खाल्ल्याने म्हणजे खूप छान लागतात. आणि तुम्हीही नक्की करा. तर रेसिपी काही शेअर नाही करता आली मला. तर तुम्हाला ही रेसिपी बघायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघा, आणि आता हिवाळ्यामध्ये भरपूर भूक लागते. धरा मॅडम, मेथी थेपला. आणि कसं झालं सांगा सगळ्यांना. कसं लागला आता सांग ना. छान छान मस्त मस्त आहे ना. मग सगळं फिनिश झालं पाहिजे. छान झाले का? तुला दही देऊ का त्याच्यासोबत? आता हे फक्त दही दही खाऊन घेईल आणि तो पराठा नंतर खाशील, आहे ना. चला आता त्यानंतर मी घरी आली आणि आज मस्त आमचा आहे ना छोले भटुऱ्याचा प्लॅन होता. तर आज मस्त भटुरे करायचे होते. त्यासाठी मैदा घेतला आहे, जेवढा म्हणजे मला भटुरे जेवढे करायचे होते ना, तर त्या प्रमाणात मी मैदा घेतले. त्यामध्ये थोडासा बारीक रवा टाकला. आणि म्हणजे अजून भाजी ना करायची होती मला, पण त्याच्या आधी पीठ मस्त भिजवून ठेवते. जेवढं आपलं भटुऱ्यांचं पीठ भिजेल ना, तेवढे छान होतात आणि मस्त ठम्म फुगतात. आणि इकडे म्हणजे हरभरे म्हणजे चणे ना मी सकाळी भिजत टाकले होते पाण्यामध्ये, तर तेही आता कुकरला लावून दिलेले होते शिजण्यासाठी. म्हटले भाजीची तयारी होईपर्यंत, भाजी होईपर्यंत पीठ मस्त असं छान मस्त असं आहे ना भिजून राहील. त्यामुळे मी ना सगळ्यात पहिले ना आता पीठ भिजवून घेते. तर यामध्ये मी मैदा घेतला, त्यानंतर थोडासा बारीक रवा घेतला. सगळं अंदाजेनुसार घेतलेलं आहे, माझ्याच अंदाजेनुसार. त्यानंतर त्यामध्ये दही ॲड केलं. थोडासा सोडाकार टाकला, म्हणजे अर्धा चमचा, छोटा चमचा आहे ना, तर तो अर्धा टाकलेला होता. चवेपुरतं मीठ टाकलं, साजूक तूप टाकलं आणि मग पाणी टाकून मळून घेतलं आपल्या कणिकप्रमाणे. आणि त्या म्हणजे कणिक थोडंसं घट्टसर करायचं, कारण भिजून द्यायचं असतं ना. तर छान मस्त असं मळवून घेतलं पाणी टाकून आणि सगळं पहिले मिक्स करून घेतलं. त्यानंतर पाणी टाकून सगळं मळवून घेतलं व्यवस्थित. आणि भाजी होईपर्यंत माझं पीठ इतकं छान मस्त असं येणार, म्हणजे त्यामध्ये रवा टाकलेला असतो तोही फुलतो आणि छान मस्त भिजलं गेलं होतं. त्यामुळे माझे ना भटुरे इतकी छान झालेले होते ना आणि मस्त झाले होते, एकदम ठम्म फुगले. तुम्हाला पुढे दाखवतेच मी.
चला तर भाजी पण टाकून दिलेली होती. भाजीची काही रेसिपी दाखवली नाही तुम्हाला डिटेलमध्ये, कारण बटुरेही करायचे होते. थोडंसं रात्रीच्या वेळेस स्वयंपाकाची गरजेच असते, मग निवांतपणे दाखवेल. इतकी टेस्टी झालेली होती भाजी ही. आणि इकडे साधा भातही टाकलेला होता. आणि चला तर थोडासा गॅस आता खराब दिसेल, कारण तेलकट म्हणजे तळायचं म्हटलं की थोडंफार उडतं, इकडे तिकडे होतंच. सई, मग आपण उद्याचा प्लॅन करायचा का? आज मस्त असं छोले भटुरेचा प्लॅन ठरला आमचा. आणि छोले खूप मस्त होत आहे, मस्त फुगत्या पण आहे. थोडा वेळ गॅस बंद केला तो तेलाचा, आता पुन्हा चालू केलाय कारण थोडं लाटून घेतल्या आणि म्हणले लाटलं का एक सोबत तळता येईल असं. आणि भाजी पण आता होत आली आहे, भात पण होत आला आहे. तर मग म्हणजे सकाळी मम्मीकडे गेले होते, घराचं काम वगैरे पण चालू आहे ना, तर 2 दिवस ते असं जाणं झालं नाही. म्हटलं चला आज चक्कर मारू. सौरभ वहिनी पण आहे घरी, ते पण म्हणत होते या. तर मग आम्ही गेलो होतो सैला स्कूलमधून, अर्चना मामी सोबत आले मी घेऊन, आणि तिकडेच होतो दिवसभर. आणि आता घरी आल्यानंतर स्वयंपाकायला लागली पटकन. म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये असं काही ना काही नवीन पदार्थ असं वाटतं की करावं खावं, आणि भूक पण भरपूर लागते थंडीमध्ये. मग त्याला गरम गरम छोले भटुरे करूया. तसं आम्ही छोलेची भाजी करतो, त्यासोबत पोळ्याच करतो जास्त करून. पण मग आज म्हणते करू भटुरे पण करून बघू असं. मग खूप छान आले, मस्त आलेले, एकदम असे ठम्म फुग राहिले. ते तापलेलं नाही अजून हवं असं. थोडं तापून देते. मस्त झालेले, एकदम टेस्टी. आणि भाजी तरी वास खूप छान येऊ राहिला, सुगंध. सॉरी. आज मम्मीचं आहे ना खाटूश्याम बाबांचं दर्शन झालं, आणि आता ते पुढच्या प्रवासाला निघाले. खूप छान आहे राजस्थान, आणि मस्त मजा करताय, एन्जॉय घेताय सगळेजण. तेल तापलेलं नव्हतं ना म्हणून. बघा मस्त फुटली. सई, ए बाळा, धर बाळा, डिश घेऊन ये इकडे. डिश घेऊन ये ना मग. चला पुढचा व्हिडिओ काही काढला नाही बघा. मस्त ज्या ठम्म फुगलेल्या होत्या पटपट करून घेतलं आम्ही सगळ्यांनी, जेवण केलं. चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.